कर्मदंड लढा सत्याचा. नमस्कार. कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत उमरगा तालुक्यातील कोथळी, म्हणजे ह्या बाजूला कोथळीहून हा जो रस्ता, समोरून जो रस्ता येतो हा पुढे केसरजवळग्याला जाणारा रस्ता. साधारण 24-25 मध्ये हा मंजुरी झालेला रस्ता. 24-25 मध्ये 1300 मीटर अंतरासाठी अंदाजित आम्ही सांगतोय, कारण ह्या रस्त्या संदर्भात आम्ही गेले 2 महिन्यापासून संबंधित विभागाकडे या संदर्भात माहिती मागवत आहोत की कोथळी ते केसरजवळगा या रस्त्यासाठी काही निधी मंजूर झालेला होता. तर त्या रस्त्यापैकी जो 1300 मीटरचा जो अंतर आहे त्याला साधारण 50 लाख रुपये निधी मंजूर झालेला होता. आणि तो रस्ताही 24-25 मध्ये रस्ताही तयार झाला. आणि त्या रस्त्याची तुम्ही हे परिस्थिती पाहू शकता. 1300 मीटर अंतरावर जाऊन हा रस्ता थांबलेला आहे, म्हणजे पुढे अजून केसरजवळग्याला रस्ता जोडलं गेलेलं नाही. परंतु आता सध्या तो रस्ता जोडेल तेव्हा जोडेल, परंतु कोथळीहून केसरजवळग्याला जाणारा जो रस्ता आहे हे परिस्थिती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. म्हणजे भ्रष्टाचाराचा जो कळस आहे तो कळस पूर्णपणे ह्या भागात ओलांडलेला आहे. काय होतंय की अनेक ठिकाणी ज्यावेळेस काही तालुक्यामध्ये, जसं एक उमरगा तालुका, आता उमरगा तालुक्यामध्ये जे नवनवीन रस्त्याचा शोध लावायचं आणि नवनवीन रस्त्याचा शोध लावून तुकडे तुकडे मंजुरी करून घ्यायचं. कारण ह्या ठिकाणी कुणाचा जास्त रहदारी नसतो, कोणत्या वाहनाची रहदारी नसतो. आता 1300 मीटरवर रस्ता संपलेला आहे, तर या ठिकाणी वाहन येण्याचा काही संबंध नाही. जे शेतकरी लोक ये जा करत असतील ते शेतकरी लोक ये जा करत असतील, तर अशा रस्त्यांचा शोध लावायचं आणि त्या ठिकाणचा पैसा उचलायचा, पैसा पूर्ण हामाडायचा आणि असे रस्ते त्याची दशा करून ठेवायची. दोष निवारण कालावधी असताना सुद्धाही अजून ह्या ठिकाणी कोणती दुरुस्ती दिसत नाही, कारण आता पुढे रस्ताच नाही, त्यामुळे इकडे कुणाचं लक्ष नाही. तर हा जो भ्रष्टाचार जो उमरगा तालुक्यामध्ये चालू आहे, जो फोफावलेला आहे, मुळात जर वास्तव सत्य जर मांडायचं म्हणलं तर काँग्रेस काळापेक्षाही अधिक भ्रष्टाचार कोणत्या सरकारच्या काळात जर झालेला असेल तर तो भारतीय जनता पार्टी, भाजप सरकारच्या काळात झालेला आहे. भलं हे खापर आम्ही भारतीय जनता पार्टी या सरकारवर जरी फोडत असले तर त्याला जबाबदार त्यांच्या सोबत जे जोडलेले पक्ष आहेत ते जबाबदार पक्ष आहे. कारण भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झालेला आहे आता. आणि उमरगा तालुक्यामध्ये आता अशी परिस्थिती झालेली आहे की विरोधक फक्त नाम मात्र शिल्लक राहिलेला आहे. विरोधक मुळात नाहीतच आहे, कारण सब मिल बाट के खाओ अशी परिस्थिती उमरगा तालुक्यातील झालेली आहे. या ठिकाणी कोथळी येथील जे नुकतेच आलूर जिल्हा परिषद गटाचं मतदान पार पडलं, ही निवडणूक फक्त नाम मात्र तिने अपक्ष म्हणून लढवली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी पक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील त्यांच्या गटात त्या सामील झाले. यापूर्वी ते शिवसेना शिंदे गटा पक्षाचे काम करायचे. महायुती असतानाही या ठिकाणी महायुतीच्याच उमेदवाराला, म्हणजे मदन पाटील, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मदन पाटील यांना क्षय देण्यासाठी शिंदे गटातून बंडखोर करून त्याने अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडून आले. आणि आलूर जिल्हा परिषद गटात प्रशासकीय काळ असेल किंवा त्यापूर्वीचा काळ असेल, आप्पासाहेब पाटलांचं असं एक मत आहे की त्यांनी भरपूर प्रमाणात निधी या भागात आणलेला आहे आणि भरपूर कामे त्यांनी केलेले आहेत. आता त्याच कामाचा आढावा आपण करमदंडच्या माध्यमातून यापूर्वी कोथळीहून शिरूरला जोडणाऱ्या रस्त्याचा आपण
पर्दाफाश केलेला होता. आणि आज रोजी आपण कोथळीहून केसर जवळगाला जो रस्ता जातो त्या रस्त्या संदर्भात आपण करमदंडच्या माध्यमातून बातमी संकलन करत आहोत. तर या ठिकाणी जवळपास आता आम्ही 2-3 दिवस झाले जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी या संदर्भात माहिती मागवतोय, तर जिल्हा परिषद बांधकाम माहिती देण्यास टाळाटाळ करतोय. तर या ठिकाणी साधारण 50 लाख रुपये निधी मंजूर झालेला होता आणि त्या 50 लाख रुपये निधीमध्ये 24-25चा जो निधी आहे आज 2026 चालू आहे. आज तुम्ही रस्त्याची ही परिस्थिती पाहू शकता. म्हणजे तालुक्यात एकंदरीत आता ह्या ठिकाणी रहदारी नसल्यामुळे हा शेतकरी वर्ग आहे, आजूबाजूला जो आहे शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाचे अडचणी आहेत. परंतु पुढे हा रस्ता 1300 मीटरवर संपलेला आहे आणि पुढे तो केसरजवळला जोडलेला नाही, त्यामुळे ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आम्ही करमदंडच्या माध्यमातून शासनाला, जिल्हा परिषद विभागाला किंवा संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाला आणि येथून करमदंडच्या माध्यमातून व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून विनंती केली जात आहे की हे जो सदरील जो रस्ता आहे ज्याची दोष निवारण कालावधी असतानाही अजून हा रस्ता दुरुस्त करण्यात येत नाही. म्हणजे पुढून 1300 मीटर ज्यावेळेस केसरजवळ जाऊन रस्ता कोथळीला जोडला जाईल तो रस्ता होईपर्यंत हा रस्ता पूर्णपणे उकडलेला असेल. म्हणजे हा 50 लाख रुपये तर पाण्यात गेलेतच गेले, परत पुढे नवीन मंजुरी याला करायचं तोपर्यंत तो रस्ता तिकडून उकडून जातोय. म्हणजे ही एक परंपराच आहे सरकारकडून, म्हणजे जो जनतेचा पैशाचा चुराडा करायचा परंपरा या तालुक्यामध्ये फोफावत चाललेला आहे. आणि हे फोफावत चालत असलेला भ्रष्टाचार कुठेतरी थांबावं, कुठेतरी हे जनसेवकांनी जे जनतेचा जो पैसा आहे, जनतेच्या पैशाचा जो चुराडा होत आहे, तो चुराडा होणे कुठेतरी थांबावं आणि जनतेने जागरूक होऊन या गोष्टीचा विचार करणे गरजेचं आहे. करमदंड मराठीच्या माध्यमातून अशाच प्रकारचे उमरगा तालुक्यामध्ये जे भ्रष्टाचार, जे विविध जिल्हा परिषद गटामध्ये जे भ्रष्टाचार होत आहेत त्या संदर्भात पुन्हा आपण करमदंडच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत. परंतु जो सध्याचा हा जो रस्ता जो थांबलेला 1300 मीटरवर थांबलेला आहे, तर या रस्त्याबाबत आम्ही पुन्हा सरकारला विनंती करतो की हा रस्ता काम ज्या गुत्तेदाराच्या नावाने दिलेला होता त्या गुत्तेदाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि हा जो 1300 मीटर रस्ता जो बनलेला जो 50 लाख रुपये या ठिकाणी सरळ भ्रष्टाचार उघड होत आहे. आणि ह्या भ्रष्टाचारामध्ये संबंधित विभाग असेल किंवा संबंधित गुत्तेदार असेल तर ज्यांनी या ठिकाणी ह्या ठिकाणचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी. सदरील रस्त्याबाबत आम्ही संबंधित विभागाशी संपर्क करत आहोत की एकूण किती मीटरचा रस्ता आहे, किती निधी या ठिकाणी मंजूर झालेला होता आणि याचा निधीही आता उचलून खाल्लेला आहे त्या लोकांनी. आणि रस्त्याची तुम्ही सध्या परिस्थिती पाहताय, अशी परिस्थिती उमरगा तालुक्यात फक्त आलूर जिल्हा परिषद गटात नाही तर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद गटामध्ये आहेत. तर त्या जिल्हा परिषद गटातील नागरिकांना आम्ही करमदंडच्या माध्यमातून आव्हान करतो की तुमच्याही तालुक्यात, तुमच्याही परिसरात जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला असेल तर करमदंड मराठीवरची संपर्क साधा. हे जनतेचा बुलंद आवाज आहे, जनतेवर होणारा अन्याय हे शासनपर्यंत पोहोचवण्याचं काम करमदंड मराठीच्या माध्यमातून केलं जातं. आणि जनतेनेही आता सतर्क राहून ज्या ठिकाणी शासनाच्या विविध योजनेतून मंजूर झालेल्या रकमेतून जे कामं होत आहेत त्या कामावर जनतेनेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा असेच भ्रष्टाचार होत राहतील आणि तुमच्या नशिबी असेच रस्ते मिळत जातील आणि तुम्हाला आयुष्यभर पुन्हा रस्ता म्हणतच बसावं लागेल. जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही तोपर्यंत तुमच्या भागामध्ये विकास होणार नाही. एकीकडे सरकार म्हणतोय की आम्ही आता आधुनिक भारताकडे चाललो, विश्वगुरु व्हायला चाललो. नुकतंच आपण 15 ऑगस्ट साजरा केला, म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. तर 80व्या स्वातंत्र्य दिनानंतरही आज आपल्याला रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतं, ही वास्तव परिस्थिती आहे. मुळात इथं यांना रस्ता बनवायचा नाही तर हे जे अंतर्गत जो खेडोपाडीमध्ये जे बारीक रस्ते शोधून काढायचं आणि त्या ठिकाणाहून मलिदा खायचं काम संबंधित गुत्तेदार, संबंधित विभाग करत आहे. या ठिकाणी जनतेनेही सतर्क राहणे गरजेचं आहे. करमदंड मराठीवरचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कर्मदंड, लढा सत्याचा.